नमस्कार। आज आम्ही प्रचारास शुभारंभ केला आहे। शेनपूड गावचे ग्रामदैवत श्री हनुमानास वंदन करून आज आम्ही प्रचाराला शुभारंभ केलेला आहे आणि पाठीमागे बघू शकता आमच्या गावचा किती उत्साह दिसत आहे आणि आज या गावाने दाखवून दिला आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येत इथे उपस्थित राहिलेत आणि त्यांचा पाठिंबा आशीर्वाद आमच्या सोबत कायम आहे। खंडाई सर्कल मधल्या जनतेला माझं एकच मागणं आहे, जसं आमचं गाव आमच्या पाठीमागे उभं आहे तसं हे प्रत्येक गाव हे आमचेच आहेत आणि आपल्या भूमिपुत्राला, आपल्या या गावच्या सुपुत्राला आपल्याला जिल्हा परिषदेत पाठवून आपल्या समस्या त्यांच्याकडून हक्काने सोडून घ्यायच्या आहेत। आज माझी आई इथं उपस्थित आहे। आज इथं आमची मोठ्या संख्येत गावची जनता इथं उपस्थित राहिली, हे पाहून खूप छान वाटलं। सर्व जनतेचे मी खूप खूप आभार मानते आणि या सुपुत्राची तुम्ही काळजी घ्यावी। 5 तारखेनंतर आम्ही तुमची सगळ्यांची काळजी घेऊ आणि जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आशीर्वाद प्रेम त्यांचं कायम माझ्या वडिलांवर व आईवर असू द्या। धन्यवाद। आज किती महिला, आज मी सर्वांना हळद कुंकू लावत असताना सर्व महिला म्हणत होत्या बाळा तू काळजी करू नको, आम्ही तुमच्या सोबतच आहोत। हे पाहून खूप छान वाटते आणि सर्व जनतेला माझं एकच विनंती आहे की आता यांचा तुम्हीच आधार आहात। आता हे दिवा आणि हे पंथी आहे, आता या दिवा आणि पंथी म्हणजे मोठं वादळ आलेलं आहे आपल्यावर आणि पूर्ण जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी आता या दिव्याला आणि या पंथीला आडोशा देऊन हा दिवा आणि पंथी आपल्याला उजाळत ठेवायची आहे। आम्हाला हे षडयंत्र वाटतंय कारण गरिबीतला माणूस मोठा होणं हे खूप जणांच्या डोळ्यात येते आणि गरिबीतला माणूस मोठा झाला की दुसऱ्यांना वाटते की आता हे पाठीमागे जाऊ शकत नाही। जनतेने एखादा माणूस समोर आणला की ते मोठ्या नेत्यांना ते नाही आवडत आणि मी तुम्हाला सांगते आज आम्ही अपक्ष फॉर्म भरून, तसं तर 3 महिन्यापासून माझे वडील प्रत्येक गावामध्ये जाऊन आमच्या 2-2 भेटी झाल्या आहेत वडिलांच्या। आम्ही सुद्धा भरपूर गाव फिरलो आहोत। अपक्ष फॉर्म भरल्यापासून आज आम्ही पहिलाच दिवस आहे आमच्या शेनपूड नगरीतील आम्ही ग्रामदैवताचं दर्शन घेतलं आणि सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही सुरुवात केली आहे आणि आता रडायचं नाही असं ठरवलंय आणि आता मी लढणार आणि पूर्ण जनता आमच्या सोबत आहे। बालाजी पौर खंडाई यांचा प्रचार करण्यासाठी बालाजी मामा कंचमोर त्यांना विनंती करतो। आवाज बहुजनांचा।